नमस्कार मित्रांनो. कन्या राशीकरता जून 2024चा महिना काही ठीक नव्हता. कारण आरोग्याच्या संदर्भातले त्रास वगैरे बऱ्याच प्रमाणात जाणवले होते. याचप्रमाणे थोड्या प्रमाणात स्ट्रेस टेन्शनसुद्धा तुम्हाला जाणवलं असेल. आणि खास करून शेवटचे जे 10-12 दिवस आहेत त्यामध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या प्रकारे झालेल्या आहेत. मग जुलै 2024चा महिना नेमका कशा प्रकारचा असेल? तुमचं आरोग्य कशा प्रकारचं असेल, याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर तुमचं इंटरॅक्शन कसं असेल, तुमचं लव्ह लाईफ कशा प्रकारचं असेल, वैवाहिक जीवन कशा प्रकारचं असेल, त्याचप्रमाणे तुमचं करिअर कशा प्रकारचं असेल, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण चर्चा करू की तुमचं मानसिक किंवा शारीरिक स्वास्थ्य हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे बुध, जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय दिनांक 20 तारखेनंतर, हा तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो षष्ठेश आहे शनी, जो षष्ठ स्थानामध्येच भ्रमण करतोय, मात्र तो वक्री आहे. याचप्रमाणे जो मंगळ तुमच्या अष्टमेश आहे, तो अष्टम स्थानात भ्रमण करतोय दिनांक 13 तारखेनंतर, तो तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणार आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये थोडीशी धावपळ होईल. अर्थात जवळजवळ या महिन्याच्या 20 तारखेनंतर जी धावपळ आहे ती थोडी तुमची जास्त होईल. त्याचप्रमाणे जे शारीरिक जो त्रास तुम्हाला गेल्या साधारण 10 ते 15 दिवसापासून खास करून होतो आहे, तो या महिन्याच्या साधारण 14-15 तारखेनंतर बऱ्याच प्रमाणात कमी होईल. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये थोडेसे मानसिक तणावाखाली तुम्ही राहाल किंवा थोडीशी धावपळ होईल, परंतु ते सकारात्मक असेल. आणि गेल्या महिन्यामध्ये जे काही शारीरिक त्रास वगैरे होत होते किंवा मेंटल स्ट्रेस, थोडा मानसिक तणावाखाली तुम्ही आलेला होतात, ते या महिन्यात तसं काही असणार नाही. स्ट्रेस थोडासा असेल तो पण पॉझिटिव्ह असेल, जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्याच्याशी संबंधित असेल, परंतु पॉझिटिव्ह असेल. त्यामुळे तशी काही काळजी करू नका. जर का तुलना केली जून महिन्याशी, तर जुलै महिन्यामध्ये तुमचं मानसिक आणि शारीरिक जे स्वास्थ्य आहे हे बऱ्याच प्रमाणात स्थिर असेल. यानंतर आपण चर्चा करणार आहोत की तुमचं आर्थिक स्थैर्य नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे शुक्र, जो की तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करतोय दिनांक 7 तारखेनंतर, तो तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शनी, जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि तो वक्रीसुद्धा आहे. आणि जो अष्टमेश आहे मंगळ, जो की 13 तारखेनंतर तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर आर्थिकदृष्ट्या अजिबात काळजी करू नका. आर्थिक बाबतीमध्ये तुमची जी रास आहे ते अतिशय उत्तम राहील. अजिबात त्या संदर्भात काही मोठे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येणार नाही, त्याच्यामुळे अगदी बिंदास राहा. मात्र जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड करताना लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली उत्तम राहील. शॉर्ट टर्ममध्ये केलेले जे ट्रेड असतील ते तुमचे तेवढेसे काही सफल होणार नाही. त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण नाही. पण एकंदरीतच सांगायचं झालं तर आर्थिकदृष्ट्या फार काही गोष्टी प्रॉब्लेमॅटिक होणार नाही. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल, तुम्ही बिझनेस करत असाल किंवा नोकरी करत असाल, त्याबद्दल अपेक्षित इन्कम तुम्हाला निश्चितच मिळेल. यानंतर लव्ह लाईफबद्दल जरा थोडी चर्चा करायची झाली तर साधारणतः तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे शनी, जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे, तर त्या संदर्भात सुद्धा फारशी काय काळजी करू नका. तुमच्यामध्ये आणि तुमच्या रिलेशनशिपमध्ये जे व्यक्ती आहे त्याच्यामध्ये छोट्या मोठ्या कारणाने थोडीशी रस्सीखेच होईल, परंतु त्याचा फारसा पडला तुमच्या रिलेशनशिपवरती होणार नाही. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे गुरु जो तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय, नवम दृष्टीने तुमच्या पंचम स्थानाला पाहतोय, त्याच्यामुळे तुमचे या संदर्भातले म्हणजे तुमचं जे रिलेशनशिप आहे त्या संदर्भातले काही प्रॉब्लेम तसे दिसून येणार नाही. गर्भवतीमध्ये त्यांनी सुद्धा फारशी काय काळजी करू नका. फक्त इथे एकच गोष्ट आहे की जसं मी मगाशी सांगितलं की या महिन्याच्या साधारण 20-22 तारखेनंतर थोडंसं फिरणं वगैरे जास्त होईल, ट्रॅव्हलिंग थोडंसं जास्त होईल, तिथेच थोडंसं तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. परंतु फारसे काय मोठे प्रॉब्लेम येणार नाही ज्या गर्भधारणा ज्या महिन्यांनी केलेल्या आहेत त्याच्या संदर्भात. यानंतर आपण चर्चा करणार आहोत जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा जो संपूर्ण कालावधी तो अतिशय उत्तम जाईल. म्हणजे तुम्ही जे काय मेहनत घेतलेली आहे त्या संदर्भातले तुम्हाला चांगले रिझल्ट्स वगैरे मिळून येतील. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे गुरु, जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे, तो मार्गस्थ आहे. त्यामुळे वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर पुढे बाहेर फिरायला जाणं किंवा धार्मिक स्थळांना भेटीगाठी देणं अशा प्रकारचे अनुभव सुद्धा तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. याचप्रमाणे तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे बुध, जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि तुमच्या राशीतला म्हणजे दशमातला जो रवी आहे 17 तारखेनंतर तुमच्या लाभात जाणार आहे. शुक्र जो आहे तो 7 तारखेनंतर तुमच्या लाभात जाणार आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं तर तुमचं जे काही कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात अजिबात काळजी करू नका. कार्यक्षेत्र संदर्भामध्ये नवनवीन ज्या संधी आहेत त्या तुम्हाला मिळू शकतील. अर्थात यामुळे साधारण 20-22 तारखेनंतर तुमचं जे काही कार्यक्षेत्र त्या संदर्भात जास्त फिरणं होईल, ट्रॅव्हलिंग थोडीशी धावपळ वगैरे करायला लागेल, परंतु ती सकारात्मक असेल. आणि तुमची जी रास आहे ती धावपळ करायला लागली ते थोडीशी लवकर थकून जाते, कारण शारीरिक जे त्रास आहेत ते सहन होणार नाहीत किंवा होत नाहीत. परंतु त्याची काही काळजी करू नका, कारण जे काही शारीरिक त्रास तुम्ही घ्याल त्याचे सकारात्मक परिणाम तुम्हाला निश्चित मिळतील. त्यामुळे त्या संदर्भात काळजी करू नका. त्याचप्रमाणे तुमचे जे वरिष्ठ असतील किंवा जे सहकर्मी असतील त्याच्याबरोबर सुद्धा
तुमचे नातेसंबंध अतिशय उत्तम प्रकारचे दिसून येतील. या संपूर्ण महिन्यामध्ये फारशी काय तशी काळजी करू नका. थोडंसं धावपळ झाली तरीसुद्धा स्वतःला त्रास करून घेऊ नका. यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल, जसं की दिनांक 2 तारखेला बुध आणि नेपच्यूनचा त्रिकोण योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतो आहे, जो बुध तुमच्या लाभात भ्रमण करतो आहे. दोघांचा त्रिकोण योग होणार. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. म्हणजे तुमचे जे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर भेटीगाठी होतील. याचप्रमाणे आर्थिक संदर्भात काही कागदोपत्री व्यवहार असेल तर ते तुमच्या पूर्ण होतील. वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे दिनांक 3 तारखेला शुक्र आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. शनी जो की तुमच्या षष्ठ स्थानात भ्रमण करतो आणि शुक्र तुमच्या दशमात भ्रमण करेल. दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. कार्यक्षेत्राच्या संदर्भात कुठलेही महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या दरम्यान करू शकता. त्याचप्रमाणे तुमचे जे सहकर्मी असतील त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला काही चांगले लाभ होतील किंवा चांगली मदत होईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे दिनांक 11 तारखेला रवी आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. याचप्रमाणे शुक्र आणि नेपच्यूनचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. शनी आणि रवीचा जो त्रिकोण योग होणार आहे तो तुमच्या षष्ठ आणि दशम स्थानामधून होणार आहे. शुक्र नेपच्यूनचा त्रिकोण योग सप्तम आणि लाभ स्थानामधून होणार आहे. अतिशय शुभ फलदायी अशा प्रकारचा हा योग राहील. खास म्हणजे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी या दरम्यान होतील. याचप्रमाणे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर पुढे बाहेर फिरायला जाण्याचा योग या दरम्यान संभवतो. तुम्हाला कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये नवनवीन संधी या दरम्यान मिळू शकतील. म्हणजे प्रमोशन होणं किंवा अशा तुम्हाला अपेक्षित अशा गोष्टी या दरम्यान होतील की ज्या तुम्हाला समाधान देऊन जातील. याचप्रमाणे दिनांक 15 तारखेला मंगळ आणि हर्षाची युती होणार आहे तुमच्या भाग्यसोबत. अर्थात हा जो योग आहे हा योग थोडासा अशुभ फलदायी आहे. या दरम्यान तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. या दरम्यान कुठे बाहेर फिरायला जावं लागलं तर तिथे थोडंसं लक्ष द्या. तुमचं जे काय एकंदरीत डिसिजन असतील त्यावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल अशा प्रकारचे डिसिजन साधारण 15 तारखेच्या म्हणजे 14, 15, 16 या दरम्यान घेऊ नका. थोडंसं स्ट्रेस तुम्हाला वाढल्यासारखं वाटेल, थोडीशी धावपळ जास्त झाल्यासारखी वाटेल, परंतु 2-3 दिवसानंतर या गोष्टी परत नॉर्मल होऊन जातील. याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला बुध आणि हर्षदचा केंद्र योग होणार आहे. हर्षद जो की तुमच्या बाकी सणांमध्ये भ्रमण करतोय, जो बुध तुमच्या व्ययात भ्रमण करतोय, दोघांचा केंद्र योग होणार आहे. जे तुमची धावपळ साधारण कार्यक्षेत्राशी संबंधित होईल तिथे थोडंसं स्ट्रेस किंवा टेन्शन आल्यासारखं वाटेल तर त्याचा थोडासा परिणाम तुमच्या शारीरिकवरती सुद्धा होईल. परंतु काळजी करू नका, त्याचे फारसे मोठे परिणाम तसे दिसणार नाही. छोट्या मोठ्या गोष्टी असतील की ज्या तुम्ही टॅकल करू शकता. याचप्रमाणे दिनांक 22 तारखेला रवी नेपच्यूनचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. रवी जो की तुमच्या लाभात भ्रमण करेल आणि जो नेपच्यून तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग होणार आहे. तुमचे जे मित्रपरिवार असेल त्यांच्यावर पुढे बाहेर फिरायला जाण्याचा योग संपतो किंवा त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले ॲडवाईस किंवा सल्ले वगैरे मिळू शकतील जे की तुम्हाला भविष्यात जाऊन उपयोगी येतील. याचप्रमाणे जर इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात किंवा गुंतवणुकीच्या संदर्भात जर तुम्ही विचार करत असाल तरी सुद्धा रवी नेपच्यूनचा त्रिकोण योग तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावास्या आहे ती 5 तारखेला आहे तुमच्या दशम स्थानामध्ये. काळजी घ्या, 5 तारखेच्या आसपास जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे गुरुपौर्णिमेचा जो दिवस आहे, या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती गुरुपौर्णिमा ती 21 तारखेला आहे. अर्थात ती शुभ फलदायी आहे. मात्र अमावास्या पौर्णिमेला महत्त्वपूर्ण कुठले निर्णय घेऊ नका. एकंदरीत जी दशमातली जी अमावास्या आहे मिथुन राशीची, या संदर्भात कार्यक्षेत्राच्या संदर्भातले कुठलेही निर्णय घेऊ नका. कार्यक्षेत्राच्या संदर्भात जरी तुम्हाला वेगळे किंवा अनपेक्षित असे जरी अनुभव आले तरी थोडंसं संयमाने घ्या. 2-3 दिवसानंतर तुम्हाला ज्या म्हणजे कार्यक्षेत्रासंदर्भात निर्णय घ्यायचे असेल त्या संदर्भात निर्णय घेऊ नका. परंतु मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर अमावास्या आणि पौर्णिमेला होतं काय की रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे हे थोडं जास्त असतं आणि त्यामुळे आपण थोडंसं जास्त भावनातीत असतो किंवा इमोशनल जास्त असतो आणि इमोशनमध्ये घेतले निर्णय बऱ्याचदा चुकण्याची शक्यता असते. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण आहे. तर मित्रांनो, हे होतं कन्या राशीचं जुलै 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्या राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. धन्यवाद.